नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, मुंबईत भाजपचा महापौर बसणार, 30 जानेवारीचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून मोठी राजकीय हालचाल। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अखेर महापौर पदाबाबत आपली भूमिका ठाम केली आहे। येत्या 30 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर कारभाराची सूत्रे हाती घेणार असल्याची महत्त्वाची माहिती दिल्लीतून समोर आली आहे। भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे आज पदभार स्वीकारत असून त्यानिमित्ताने मुंबई व महाराष्ट्रातील भाजप नेते सध्या दिल्लीला तळ ठोकून आहेत। याच पार्श्वभूमीवर महापौर पदाचा मुहूर्त निश्चित झाल्याचे संकेत मिळाले आहेत। मुंबई महापालिकेत भाजपचे 89 नगरसेवक असून बहुमतासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे। मात्र महापौर पदावर कोणतीही तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने दिला आहे। शिवसेनेकडून दबाव तंत्र वापरले जात असतानाही भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असून दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदा मुंबईवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनीही महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगत गट नोंदणी पूर्ण झाल्याचे आणि तडजोडीचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे 30 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे। पुढील बातमी आहे, कोल्हापूर महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचं लक्ष, गुरुवारी आरक्षणाची सोडत जाहीर होणार। कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी राहणार याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत होणार आहे। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे शासकीय राजपत्रात समाविष्ट करण्यात आली असून गटनेता निवड व गट नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे। 2010 आणि 2015 मध्ये महापौर पद महिलांसाठी राखीव राहिल्याने यावेळी किमान पहिल्या 2.5 वर्षासाठी तरी पुरुष उमेदवारांना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। गटनेता निवड आणि गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर उपमहापौर निवडीची प्रक्रिया राबवली जाणार असून जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। पुढील बातमी आहे, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार, राधानगरी भुदरगडमध्ये शिवसेनेला अनुकूल वातावरण, प्रकाश आबिटकर। कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधानगरी येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली। यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत जिल्हा व तालुक्यात शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून त्याच बळावर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले। तालुक्यात शिवसेनेला अनुकूल वातावरण असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे शिस्तबद्ध पद्धतीने काम केल्यास सकारात्मक निकाल निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बैठकीत संघटन बळकटीकरण, बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला। या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढील बातमी आहे, दावोसचा महाराष्ट्रासाठी सुवर्ण वर्षाव, 35 लाख उच्च वेतनांच्या नोकऱ्या, गुंतवणुकीचा नवा विक्रम। स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचे जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे। महाराष्ट्र हे भारताचे खरे गेटवे ऑफ इंडिया असल्याचे ठामपणे मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक येण्याचा विश्वास व्यक्त केला। तिसरी मुंबई, नवी मुंबई विमानतळ परिसरातील एज्युसिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी सारख्या प्रकल्पांमुळे सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील असा महत्त्वपूर्ण अंदाज त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र पॅव्हेलियन हे दावोसमध्ये उद्योगपतींचे आकर्षण ठरत असून सामंजस्य करारांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत राज्य देशात आघाडीवर आहे। 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य डेटा सेंटर, AI, हरित ऊर्जा आणि वाढवण बंदरासारख्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांमुळे महाराष्ट्र जागतिक अर्थव्यवस्थेतील ब्राईट स्पॉट म्हणून अधिक ठळकपणे पुढे येत असल्याचे चित्र दावोसातून स्पष्ट झाले आहे। पुढील बातमी आहे, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची बिनविरोध निवड, संघटनात्मक अनुभवातून सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील सस्पेन्स अखेर संपला असून कार्यकारी अध्यक्ष आणि 5 वेळा आमदार राहिलेले नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली आहे। JP नड्डा यांच्या जागी नितीन नवीन यांनी आज औपचारिकपणे पदभार स्वीकारलेला आहे।
त्यांच्या समर्थनार्थ तब्बल 37 नामांकन अर्ज दाखल झाले होते. सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर नितीन नवीन हे एकमेव उमेदवार राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी डॉक्टर के लक्ष्मण यांनी स्पष्ट केले की 36 पैकी 30 राज्यांमध्ये राज्याध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नियमानुसार आवश्यक असलेली 50% अधिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने ही निवड वैध ठरली आहे. पुढील बातमी आहे, अमेरिकेच्या दबावाला भारताचं प्रत्युत्तर. डाळींवर 30% टॅरिफ लावून ट्रम्प यांना मोठा धक्का. रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावत दबाव वाढवल्यानंतर अखेर भारतानेही अमेरिकेला थेट आणि ठोस प्रत्युत्तर दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 500% टॅरिफची धमकी दिली असतानाही भारताने आपल्या आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देत अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. भारतातून अमेरिकेला होणाऱ्या डाळींच्या निर्यातीवर तब्बल 30% टॅरिफ लावण्यात आल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र भारताने मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून तोटा भरून काढत आर्थिक आघाडी मजबूत केली. आता डाळींवरील टॅरिफच्या निर्णयामुळे भारत आपले व्यापारी हित आणि स्वायत्त धोरण ठामपणे जपतोय हेच स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे भारत अमेरिका व्यापार चर्चांना नवे वळण लागण्याची शक्यता असून जागतिक पातळीवर भारताने दबावापुढे न झुकण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.